नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील डाळिंब बागात सध्या हेच चित्र दिसतंय। चांदवडमधील रायपूरच्या दत्तू गुंजाळ यांनी मोठ्या आशेनं यंदा डाळिंबाचा पहिलाच बहार धरला। 5 ते 6 लाख रुपयांचं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती। याच पोटी 1.5 ते 2 लाख रुपये खर्चही केले। मात्र ऐन फळ धारणेच्या काळात बागेला पाणी कमी पडू लागलं, त्यातच उन्हाचा तडाखा वाढला आणि या डाळिंबाची ही तऱ्हा झाली। ह्या वर्षी आता ऑक्टोबरमध्ये मी बाग छाटणी केली आणि फळबाग धरलेला, तर त्यावेळेला पाण्याचं प्रमाण चांगल्यापैकी बरं होतं। आत्ता साधारणतः 1 महिन्यापासून पाणी पूर्णतः कमी पडलं। ज्या झाडाला 20 ते 25 लिटर पाणी पाहिजे तिथं आता फक्त 4 ते 5 लिटर पाणी पडतंय आणि टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस झालं आहे। त्यामुळं आणि पाणी पण कमी पडलं आहे, त्यामुळं हे बागेचं असं नुकसान झालेलं आहे। नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्टा हा डाळिंबासाठी प्रसिद्ध। मात्र यंदा पडलेला भीषण दुष्काळ आणि वाढत्या उन्हाच्या तापामुळे या डाळिंबावर संकट ओढावलंय। वाढत्या तापमानामुळे डाळिंबाची साल कडक होते, त्यात फुलकिडीचा प्रादुर्भाव झाल्यास असे तडे जाण्यास सुरुवात होते। यासाठी शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच पाण्याचं योग्य नियोजन करणं गरजेचं ठरतं। शेतकऱ्यांनी प्रामुख्याने पाणी देण्याचे जे व्यवस्थापन आहे त्यामध्ये पाणी देताना संतुलित प्रमाणात पाणी दिलं पाहिजे। उदाहरण दाखल म्हणायचं म्हटलं तर झाडाला 80 ते 150 लिटर पाणी दिवसाआड लागतं, पण काही शेतकरी पाणी देताना एका वेळेस खूप देणार, 2-4 दिवस पाण्याचा ताण जाणार आणि अचानक पाणी देणार। अशा परिस्थितीमध्ये झाडाला पाण्याचं असंतुलन झालं तर तडे जाणारच। शेतकऱ्यांनी डाळिंबाचा बहार धरल्यानंतर झाडाला दिवसाआड 80 ते 150 लिटर पाणी द्यावं। प्रत्येक झाडाच्या बुंध्याशी जैविक किंवा मल्चिंग पेपरचं आच्छादन करावं, यामुळे झाडाच्या मुळालगत ओलावा टिकून राहतो। जेव्हा बागेला पाण्याचा ताण पडतो आणि तुम्ही एकदा अचानक जास्त प्रमाणात पाणी दिलं जातं, त्यावेळेस फळामधील जे दाणे असतात त्याच्यात पाण्याचं प्रमाण वाढतं, परंतु उन्हाने झाडाची जी साल असते ती कडक झालेली असते। त्या प्रमाणामध्ये ती प्रसरण पावत नाही आणि त्याला फळाला तडे जातात। शिवाय जे रस शोषणारे किडे आहेत, थ्रिप्स असेल, ज्या ठिकाणी थ्रिप्सचा प्रादुर्भाव असेल अशा ठिकाणी सुद्धा उन्हाळ्यामध्ये तडे जातात। काही ठिकाणी सध्या तेल्या आणि मर रोगाचा प्रादुर्भाव दिसतोय। यासाठी शेतकऱ्यांनी बागांची स्वच्छता ठेवावी, झाडाला त्याच्या गरजेनुसारच पाणी द्यावं, बहाराचं योग्य नियोजन करावं, पाणी टंचाईच्या परिस्थितीत बहार घेतलेल्या झाडाला कमीत कमी फळं ठेवावी, एकात्मिक कीड आणि खत व्यवस्थापन करावं, बागेतील रोगग्रस्त फळं आणि फांद्या त्वरित छाटून टाकाव्यात। पाण्याच्या परिस्थितीनुसार शेतकऱ्यांनी डाळिंब बागांची योग्य काळजी घेतल्यास यंदा कमी पाण्यातही चांगलं उत्पादन घेणं शक्य होणार आहे। अजय सोनवणे, ABP माझा, मनमाड।